मित्रांनो नमस्कार, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या यूट्यूब चॅनलवर। आज दिवस दुसरा, आपण आहोत ते मार्कंडेय पर्वताच्या शिखरावर। मार्कंडेय ऋषींचं जे मंदिर आहे तिथे पाठीमागे सप्तशृंगी देवीचं मंदिर आहे आणि आता आपण डायरेक्ट आलो ते मार्कंडेय ऋषींच्या आपण रात्रीच जिथे आश्रम मध्ये थांबलो होतो तिथून काळोखातच सुरुवात केली होती चढायसाठी। तर आता जे मध्ये जे अवशेष आहेत ते मी आता जाताना दाखवतो। पहिले आपण मार्कंडेय ऋषींचं जे मंदिर आहे तिथे दर्शन घेऊया। आश्रमच्या पाठीमागूनच रस्ता होता वरती जायला, मध्ये गुफा वगैरे। आता मी उतरताना दाखवतो। इथे पहिले समोर जे दिसतंय ते सप्तशृंगी देवस्थान आणि हा तिथे वरती अजून पाण्याची टाकी, एक कमंडलू तीर्थ वगैरे आहे, ते पण दाखवतो मी। पण पहिले आपण मार्कंडेय ऋषींचं दर्शन घेऊया। हे इथे मार्कंडेय ऋषींचं मंदिर आहे आणि इथेच खाली काही पाण्याची टाकी आहेत। इथे 3-4 पाण्याची टाकी दिसत आहेत। जवळून दाखवतो पण सध्या वरतून इथे या पाण्याच्या टाक्या ज्या वरतून आता मी दाखवल्या होत्या 3 पाण्याच्या टाक्या वरती। तिथे मार्कंडेय ऋषींचं मंदिर, त्या वरच्या 3 टाक्यापासून थोडं खाली आल्यावर अजून एक इथे एक टाका आहे पाण्याचं आणि त्याच्या बाजूलाच एक कमंडलू तीर्थ म्हणून हे पिण्याच्या पाण्याचं टाक आहे। कमंडलू तीर्थ म्हणून याचं नाव कमंडलू तीर्थ आहे, पिण्याच्या पाण्याचं टाक आहे। इथे काही बांधकाम आहे आता बांधलेलं आणि इथे कमंडलू तीर्थ। हा मार्कंडेय ऋषीचा पर्वत इथे, इथून ही वाट वरती जाते आणि इथे हे खिंड आहे, हा एक डोंगर आणि मार्कंडेय ऋषींचा डोंगर, याच्यामध्ये खिंड आहे। इथे काही बांधकाम झालेलं दिसतंय। आणि हे असे फालतूचे ओरडत आहेत, ही आमची गँग आहे सगळी। हे सगळे येत आहेत वरतून। आता इथून आता खाली उतरायचंय। ही वाट पूर्ण म्हणजे तशी रेलिंग बांधून केलेली, सुरक्षित केलेली, कुठे चुकण्याची शक्यता नाही। ही गळीतनं खाली उतरून तिथे आश्रम आहे आणि तिथे मध्ये गुफा आहेत, त्या बघूया आता खाली जाताना। इथून थोडंफार जी खिंड दाखवली तिथून उतरून आल्यावर खाली आश्रम दिसतोय। इथे मध्ये या गुफा आहेत 2, ते ही एक गुफा आहे, उतरून खाली जायला वाट आहे आणि त्याच्या बाजूला ही दुसरी गुफा आहे। पण इथे ही अजून एक गुफा आहे, याला उतरून खाली जायला वाट आहे, पण इथे लिहिलंय की गुफेमध्ये जाऊ नये म्हणून। हे आश्रम आहे जिथे आम्ही काल रात्री राहिलो होतो आणि आश्रमच्या पाठूनच इथे वरती जायला वाट होती। ते माझे सगळे मित्र येत आहेत तिथून। हे आश्रम जिथे राहण्याची काल चांगली सोय होती, गादी वगैरे, चादर वगैरे सगळं होतं। त्यांच्याकडे पाणी वगैरे पण आहे इथे, म्हणजे मार्कंडेयला राहायचं असेल तर हे आश्रम चांगला आहे।
इथे पाणी आहे, ते बाबा राहतात पण, आणि ते सगळं हं? असं. ओके, तर आता वाजलेत 8:30-9. आम्ही मार्कंडे आश्रमात जिथे राहिलो होतो पाठीमागे माझ्या, तुम्ही आश्रम बघू शकता. तिथून आता आम्ही निघतो रवळ्याजवळ्यासाठी. मार्कंडेची जी प्रचलित खिंड आहे, पायऱ्यांवाला रस्ता, तिथून उतरून आम्ही खिंडीतून मग समोर रवळ्याजवळ दिसतोय. आता धुक्यात किती दिसेल माहिती नाही, सगळं वातावरण थोडं धुरकट आहे. तिकडे त्या पठारावर जायचं आहे पहिले, आणि मग पठारावरनं रवळ्या आणि जवळ्या हे एकाच पठारावर आहेत. तर पहिले पठारावर जायचं आहे, मग तिथून रवळ्या आणि जवळ्या आज करायचं, आणि मग आज परतीचा प्रवास आहे. चला आता सुरुवात, आता मार्कंडे उतराला आम्ही सुरुवात करतोय. तर हा तिथे समोर दिसतोय तो मार्कंडे पर्वत, आणि तिथून सरळ सरळ वाट येते. आता ही जी वाट आहे तुम्ही बघितली असेल सगळ्या व्हिडिओमध्ये, मार्कंड्याची जी नॉर्मल चढायची वाट आहे, पायऱ्यांची वाट, तिथपर्यंत पोहोचलो. इथून आता खाली उतरायचं आहे, आणि समोर जो आहे रवळ्याजवळ्या तिकडे चढायचं आहे. सर्वात पहिले त्या खिंडीत जायचं आहे, आणि खिंडीतनं मग पुढे रवळ्याजवळ चढायचं आहे. बघूया आता किती वेळ लागतो. आता उतरायला घेतोय आम्ही. तर आता आम्ही मार्कंडे पर्वत उतरून खालती आलोय, आणि इथून रवळ्याजवळ चढण्यासाठी मुळाणी गावात जायचंय. तर एखादी गाडी बघतोय मार्कंडे रवळ्याजवळ जायला. इथे त्या पायऱ्या मार्कंडेच्या, इथून हा रस्ता आहे, खिंड आहे, हा रवळ्याजवळचा डोंगर, आणि हा मार्कंड्याचा डोंगर, याच्यामध्ये खिंड आहे. आता इथून मुळाणे गावात जायचंय. काय वाहन भेटते बघायचंय, बघूया. पोराने मुळाणे गावात जायला ट्रॅक्टर बघितलाय, म्हणजे किती ऍडव्हेंचर. काल ट्रक मधनं फिरत होतो, किया ट्रक, आज ट्रॅक्टर, असं सगळं फिरतोय. आज पोरांचा ट्रॅक्टर मधनं प्रवास आहे. पोरगी पण आमची ट्रॅक्टर मधनं चालली आहे. हे वर घे वैभव, हे बस खाली बस, वर पकड, वर हा आमचा ट्रॅक्टर. धन्यवाद. मुळाणे गावात आलोय, आणि इथून रवळ्याजवळ्यासाठी वाट बघायची आहे, वाट शोधायची आहे, आणि आज तर रवळ्याजवळ करायचं आहे. हा इथे समोर दिसतो तो रवळ्याजवळ्या. 6 वाजेपर्यंत 6 ते पुढं तिकडे परत जायला टाइम लागेल आपल्याला. अरे ते काय म्हटले कळलं का, तुम्ही 6 वाजेपर्यंत शेवटची गाडी आहे, आणि तिथून तुम्हाला नाशिकला भरपूर गाडी आहे. आणि जर गाडी नाही भेटली तर जीप फी परत नाशिकला कुठं जातोस मग नाशिक. तर आता आम्ही मुळणे गावात एका घरात आमच्या बॅग ठेवल्यात, आणि फक्त पिण्याचं पाणी आणि थोडंफार खाण्याचं सामान असं घेऊन रवळ्याजवळची चढाई चालू करतोय. इथे हे मुळणे गावाचं ग्रामपंचायत कार्यालय आहे, त्याच्या बाजूनेच ही वाट वरती जाते, गावातनच जाते. हे मुळणे गाव आहे पूर्ण. समोर तिथे दूरवर मार्कंडे पर्वत दिसतोय, आणि इथून हीच वाट पुढे गडावर जाते.
मुळणे गावातून चालू करून एक 10 मिनटं झाली आहेत आणि गावल्यांनी वाट दाखवली तसं चढतोय आम्ही. वाट थोडीशी अशी आहे आणि ठिकठिकाणी असे बाण केलेले आहेत, म्हणजे खालती मुळणे गाव हे असे बाण केलेले आहेत, म्हणजे कुठेही चुकण्याची अशी शक्यता नाही आहे पूर्ण जवळ्याला जायला. फक्त चढ पूर्ण अशी खडी आहे, त्यामुळे थोडासा थकवा येतो आणि मी थोडंसं उशिरा चालू केलं. पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे शोधेपर्यंत आणि सकाळी पण मुलांनी थोडा टाईमपास केला, त्याच्यामुळे आता 10:30-11 वाजलेत. उन्हाचा त्रास चालू झाला आहे, चढायला त्रास होतोय. गावातनं चालू करून जवळपास 1-1.25 तास झालाय. अजून आम्ही पठारावर नाही पोहोचलोय. पहिलं टार्गेट आहे पठारावर पोचायचं रावळे जवळच्या, आणि मग तिथून पहिले रवळ्या करायचा आहे ना रे, पहिले रवळ्या करायचा आणि मग जवळ्या करायचा आहे. पठारावर काही वस्ती आहे, बघूया आता ती अजून किती वेळ लागतो. 1-1.25 तास झालाय आम्हाला चालू करून. पण पठार इथे येणारी वाट जी आहे ती पूर्ण चढाची अंगावर येणारी आहे. आपण सगळीकडे मार्किंग केलेली आहे, त्यामुळे चुकण्याची शक्यता नाही आहे. पण रावळ्यावर जाऊन जेवण बनवायचं आपल्याला. पण पूर्ण अंगावर येणारी वाट आहे, त्यामुळे थकाला होत आहे. आपण खूप लेट केलंय. मुळणे गावातून चालू करून जवळपास 1.5 तासाची खडी चढाई चालू करून आम्ही शेवटी पोचलोय. ते रवळे जवळचा खालती जे पठार आहे तिथपर्यंत. आता इथून पहिले रवळ्या करायचा आहे आणि मग जवळ्या. इथून रवळ्याजवळ दिसतोय हा रवळ्या आणि इथे जवळ्या. ही चढाई जी होती मुळणे गावातून थोडीशी जीवावर येणार होती, त्यामुळे थोडा वेळ लागला. आता इथे पठारा आल्यावर काही घरांची वस्ती वगैरे आहे, ती बघूया मिळते का. पण ती नाही मिळाली तरी किल्ले करायचे आहेत. आता पठारा आल्या इथे खूप मोठ्या सापाची कातडी, खूप मोठ्या सापाची कातडी इथे दिसली. जी साप कात जी टाकतो ते कात कदाचित नागच होता मोठा. थोडी मोठी आहे. इथे दुसरी आणि इथे काही थडग्यांचे अवशेष आहेत पठारावर. इथे थडग्याचे काही अवशेष आहेत. तिथे पण काही अवशेष आहेत थडग्याचे. तर पहिले आता आम्ही रवळ्यावर जातोय आणि मग जवळ्यावर जाणार आहोत. तर बघू आता वाट कुठून आहे. उजवीकडचा आहे, म्हणजे माझ्या उजवीकडचा आहे तो रवळ्या आणि हा जवळ्या. पठारावर मोठं पठार आहे. ते थोडं पुढे आल्यावर पाण्याचं टाक आहे, काही अवशेष दिसतात. इथे पिण्याचं पाणी आहे. डोरं दिसते आणि इथे पायऱ्या उतरायला केलेल्या आहेत. टाक ना बाटली भरून तिथं आंघोळ करून घेऊ ना. तर हे जे टाक आहे तिथून आता समोरून आम्ही रवळ्याकडे चाललोय.
पहिले रवळ्या, जसं सांगितलं पहिले रवळ्या करायचा आहे. आता दुपारचे वाजलेत 12, तरी उन्हाचा एवढा काय त्रास होत नाही. हवा चांगली चालू आहे, जानेवारी महिना आहे त्यामुळे एवढा काय त्रास होत नाहीये. ऊन डोक्यावर आलंय तरी. हा, स्टार्ट दे ना, पान तोडून दे ना. याची जे काय 10 वाटल्या घेऊन देईन. पठारावरून चालू करून 5 मिनिटात रवळ्याकडे जाताना मध्ये ही मानवनिर्मित गुहा लागते. इथे ही गुहा आहे आणि गुहेच्या बाजूने ही वाट अशी घळीतनं वरती जाते. बॅग घेऊन जा. हा चिमणी टाइम क्लाइम्बिंगचा थोडा अवघड टप्पा रवळ्याचा. तो कार्यकर्ता मला माहिती काय बोलला. हो म्हणे मजा आली म्हणे, पुढचा ट्रेक सांगताय म्हणे, जायचं का त्यांच्यासोबत. 2 मिनिटं तुम्ही काय पुढे तो चिमणी क्लाइम्बिंगचा टप्पा इथून चढून आल्यावर वरती थोडीशी किल्ल्याची तटबंदी दिसायला लागली आहे. ही बघा इथे दगडांनी रचून केलेली तटबंदी किल्ल्याची. हा थोडासा अवघड टप्पा आहे, अजून माझे मित्र चढतायत. हा किल्ल्याचा अवघड टप्पा. जवळचा हा अवघड टप्पा. आम्ही रवळा समजून पहिले जवळ्यावर आलोय आणि हा जवळचा थोडासा अवघड टप्पा. कार्यकर्ता होता चढवला होता का आपण. हा जो जवळचा अवघड टप्पा आहे तो चढून आलोय आता. आणि आता अजून थोडं 2 मिनिटं वरती आहे. जवळवर तशी काही अवशेष नाही, तिथे ही तटबंदी दिसत होती खालतून. वरती बघू काय अवशेष आहेत. आम्ही रवळ्या समजून जवळ्याकडे पहिले आलोय आणि जवळ्याची ती अवघड टप्पा पार केल्यावर आता वरती बघूया काय अवशेष आहेत. आता आपण उभे आहोत ते जवळच्या टॉपवर आणि इथे तशी काही अवशेष नाही आहेत. थोडीशी तटबंदी होती एवढंच अवशेष आहे, बाकी काही अवशेष असे नाही आहेत विशेष असे. पूर्ण माथा जवळचा. इथे थोडेफार हे दगड रचून काहीतरी केलेलं दिसते आणि समोर दिसतोय ते रवळ्या. आता तो करायचा आहे. जवळचा अवघड पॅच उतरताना हर्ष कार्य करते. हाच तो माणूस जो उशिरा आला. हा मी जाईन तर तुला घेऊन देईन. आता आम्ही जावळा उतरून परत पठारावर आलोय आणि आता इथे रवळ्याला जायचंय. तर रवळ्याला 1-1.5 तासाचा परत इथून पठारावरनं ट्रेक आहे रवळ्याचा. तर आता तो चालू करायचा आहे. पहिले आम्ही परत पाणी वगैरे जे मी सुरुवातीला दाखवलं होतं कुंड पाण्याचं
तिथून पाणी वगैरे भरून घेऊन आम्ही आता रवळ्याचा ट्रेक चालू करतोय. रवळ्या आणि ह्या जवळ्या. जवळचा ट्रेक एकदम छोटा आहे, एक अर्ध्या तासात वरपर्यंत जाऊ शकतो. आणि तो कठीण पॅच आहे, तो जर चढायचा नसेल तर तिथपर्यंत चिमणी क्लाइम्बिंग करून अर्ध्या तासात आपण वरती पोहोचतो आणि लगेच पूर्ण बघून 1 तासात खाली येऊ शकतो. पठारावरनं आम्ही रवळ्या उजवीकडे ठेवून पूर्ण त्याला कडेकडेने त्याच्या दुसऱ्या टोकावर आलोय. म्हणजे त्या साईडने जे टोक दिसत होतो त्याच्या विरुद्ध बाजूला आलोय आणि इथून आता चढाई करायची आहे. इथून चढाई करायची रवळ्याची. रवळ्याची माझ्या मागे जी दिसते ती उभ्या दांड्याची खडी चढाई चढून आम्ही ऑलमोस्ट आता जो रवळ्याचा दरवाजा आहे तिथपर्यंत पोचतोय. या सुळक्याच्या खाली तिथून दरवाजा आहे रवळ्याचा पहिला. ही जी चढाई आहे ती थोडीशी उभ्या दांड्याची आणि वाट थोडी शोधायला लागते, लोक जास्त येत नाही तिथे. त्याच्यामुळे रवळ्याजवळचा जो खालचा पठार आहे तिथून हा जो ट्रॅव्हल्स मारून आलो आहे तर ही इथे आता हा बघा, हा आता पायऱ्या लागल्यात रवळ्याच्या. जवळपास ही 15-20 मिनिटाची चढाई होती, जास्त नव्हती. आणि तर हा रवळ्यावर जाणारा पायरी मार्ग. त्याच्या अगोदर ते उजवीकडे काही कोरीव गुहा आहेत त्या बघून येऊया आणि मग पायरी मार्गाने वरती जाऊया. या कोरीव गुहा आहे, डोंगराच्या साईडने जात आहे, जायला वाट आहे. डोंगराच्या साईडने जायला वाट आहे. ओके, त्या पायऱ्यांच्या पुढे उजवीकडे आल्यावर थोड्या त्या इथे 4 खांब आहेत आणि अर्धवट टाकं खोदण्याचं किंवा गुफा खोदण्याचं किंवा लेणी खोदण्याचा काही प्रयत्न झाला होता आणि ते अर्धवटच सोडलेले आहेत. आता पायऱ्या लागल्यात रवळ्याच्या, त्या चढून आता रवळ्याच्या पहिल्या दरवाजापर्यंत जायचंय. या पायऱ्या आहेत रवळ्याच्या. रवळ्याच्या या पहिल्या टप्प्यातली थोडीशी अवघड थोड्याशा पायऱ्या तुटलेल्या आहेत, पण त्या पायऱ्या खोदलेल्या आहेत पण तुटल्यामुळे थोडीशी अवघड चढाई. या वरच्या पायऱ्या पायऱ्यांचा अवघड टप्पा चढून आल्यावर आपण येऊन पायऱ्यांचा अवघड टप्पा चढून आपण पोचतो ते रावळ्याच्या या कातात खोदलेल्या पायऱ्यांपर्यंत. पण त्याच्या अगोदर इथे एक फारसी भाषेतला शिलालेख आहे. हा इथे एक शिलालेख आहे दरवाजाच्या अगोदर. आणि हा कातात खोदलेला दरवाजा किंवा पायऱ्या. ते दरवाजा असावा पहिले, पण आता त्याची काही नामोनिशाण नाहीये, घासळलेला आहे. पायऱ्या पूर्ण कडक खोदून केलेल्या आहेत या. पायऱ्या वरती आल्यावर लगेच इथे तटबंदी लागते. तटबंदीचे अवशेष
वरती दाखवायचा राहिला, पायऱ्यांच्या वरती हा बुरुज आहे, खालतून दिसतो प्रश्न, पण दाखवायचा राहिला यावरती येणाऱ्या पायऱ्या, इथे काही अवशेष तटबंदीचे. दरवाजाच्या थोडं पुढे आल्यावर इथे ही अर्धवट खोदलेली पाण्याची टाकी किंवा आता मातीत गाडलेली आणि सगळं गवत उगवलेली पाण्याची टाकी आहे. आणि इथे पुढे काय आहे कुठ काल जाते का, इथे ही पाण्याचं टाका आहे खडकात खोदलेलं, एक मोठं भारी मोठं आहे खाली. हा हे दाखव. फार थांब तो त्याला ओढतो. टाकं आहे. इथे पाण्याची टाकी वगैरे तिथे होती आणि आता इथे हा जो दरवाजाची ते परत आलोय आणि इथून आता वरती रवळ्याकडे जायचंय, रवळ्याच्या किल्ल्याकडे. इथे पायऱ्या आहेत खोदलेल्या. दरवाजाच्या वरच्या पायऱ्या चढून आल्यावर इथे हा बुरुज लागतोय ढासळलेला. कदाचित त्याच्या बाजूला दरवाजा असावा दुसरा, पण त्याचे काही अवशेष बघूया दिसत आहेत का. बुरुज आणि हा दरवाजाचे अवशेष असावा असं काहीतरी आहे इथे. वरती आले इथे बुरुजाच्या बाजूला ही तटबंदीचे काही अवशेष दिसतात तुटलेल्या. वरती तिथे तिथे घराचे अवशेष जुत्याचे दिसत आहेत वाटतं. रवळ्याचा परिसर फार मोठा आहे. इथे हे काही जोत्याचे अवशेष दिसत आहेत. जसं मी सांगितलं आता म्हणजे रवळ्याचा परिसर फार मोठा आहे. आता बघूया काय काय बघायला भेटेल. तिथेही काय अवशेष दिसत आहेत. समोर दिसतोय तो जवळ्या. वर जाताना वाटे तिथे एक हे पावसाळी तलाव दिसते. रवळ्याचा माटा हे एक विस्तीर्ण पठारच आहे. इथे काही जास्त खूप गवत माजले, अशी काही अवशेष दिसत नाही. पाण्याच्या टाक्याही जास्त काही दिसल्या नाहीत. एक दोन तिथे पावसाळी तलाव दिसले. बघूया आता अजून विस्तीर्ण हे पठार आहे. एवढं काही अवशेष नाही. हा कदाचित टेहळणीचाच किल्ला असावा. समोर तिकडे दूरवर फॉगमध्ये म्हणजे स्मॉगमध्ये धोडप दिसतोय. पुढे एक पाण्याचं टाकं आहे मित्र सांगतात. तिथे पाण्याची टाकी आहे. रवळ्यावरची ही पाण्याची टाकी. तिथे लाईनीत 3-4 पाण्याची टाकी आहे. तिथे पुढे एक पाण्याचं टाकं दिसतंय. त्या अगोदर पण एक पाण्याचं टाकं बघितलं. तिकडे एक पाण्याचं टाकं दिसतंय. इथे ही 3-4 लाईनीत पाण्याची टाकी आहेत. इथे खांब टाक आहे. खांब टाक. ते पुढे एक टाक आहे. खूपसा नसल्यामुळे तर पाणी खराब आहे त्याच्यातलं.
तर आता रवळ्यावर जसं मी दाखवलं की फक्त पाण्याच्या टाक्या, बुरुज, दरवाजा एवढे सगळे अवशेष आहेत आणि मोठ्याच्या मोठं पठार आहे. बाकी असे काही अवशेष हां आणि घराचे थोडेफार अवशेष होते जोत्यांचे. बाकी असे काही रवळ्यावर जास्त काही अवशेष नाही आहेत. आणि इथेच आपली रवळ्याची ही भटकंती पूर्ण होते आणि आपली सातमाळ रांगेतली कनेरगड, मार्कंड्या, रवळ्या, जवळ्या अशी ही 2 दिवसाची जी भटकंती होती, ही व्हिडिओची सिरीज ती पूर्ण होते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या भटकंतीमध्ये.